नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या आपल्या पहिल्या प्रकरणामधील बुक कीपिंग याचा इम्पॉर्टन्स आणि बुक कीपिंगचं युटिलिटी म्हणजे उपयोग कोणासाठी आहे यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग या घटकाने करू. इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग म्हणजे बुक कीपिंगचं काय महत्त्व आहे हे आज आपल्याला अभ्यासायचं आहे. आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाचे कवर केलेल्या आहे. त्यामधलेच काही गोष्टी पुन्हा या इम्पॉर्टन्समध्येच येणार आहेत. जसं परमनंट रेकॉर्डसाठी बुक कीपिंग करतो आपण. टॅक्स लायबिलिटी किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण बुक कीपिंग करतो. किंवा प्रॉफिट झाला का, लॉस झाला का, असेट्स काय आहेत, लायबिलिटीज काय आहेत, कॅपिटल काय आहे त्या व्यक्तीचा, या प्रकारच्या गोष्टी समजून घेण्यासाठी बुक कीपिंग करत असतो. हे आपण बुक कीपिंगच्या ऑब्जेक्टिव्जमध्ये बघितलेलं आहे. त्याच्याशी संदर्भातच हा घटक आहे इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. बुक कीपिंगचं इम्पॉर्टन्स पुढील 6 घटकांच्या आधारे सांगता येईल, जे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. रेकॉर्डसाठी बुक कीपिंग इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळविण्यासाठी. तिसरा डिसिजन मेकिंग करण्यासाठी. चौथा कंट्रोलिंग करण्यासाठी. 5वा एव्हिडन्स म्हणून. आणि 6वा टॅक्स लायबिलिटी काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो. पहिलं महत्त्वाचं इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग म्हणजे रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे नोंद ठेवणे. बुक कीपिंगमध्ये व्यवसायातील व्यवहारांची नोंद ठेवली जात असते. एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून केलेल्या सर्व व्यवहार लक्षात ठेवणं हे खूप अवघड असते, कारण माणूस काही कालावधीनंतर केलेले व्यवहार विसरू शकतो. यासाठी बुक कीपिंग करणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला तो बुक कीपिंग करतो तेव्हा तो रेकॉर्ड केल्यासारखा, नोंद केल्यासारखा, व्यवसायामध्ये जे काही व्यवहार असतात त्या व्यवहाराची तो नोंद केल्यामुळे, रेकॉर्ड केल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. भविष्यकाळात समजा तो विसरला तरी केलेली नोंद बघून त्याला त्या व्यवहाराची जाणीव होऊ शकते. यासाठी रेकॉर्डिंग करण्यासाठी बुक कीपिंग महत्त्वाचा असतो. तर दुसरा आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. याच्यासाठी बुक कीपिंग खूप महत्त्वाचं असतं. फायनान्शियलचा अर्थ आर्थिक आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. आर्थिक माहिती जाणून घेण्यासाठी बुक कीपिंग महत्त्वाचं असतं. आर्थिक माहितीमध्ये व्यवसायातील भांडवल, व्यवसायातील संपत्ती, व्यवसायामधील देणं, व्यवसायामध्ये नफा किती झाला, नुकसान किती झाला, यासारख्या माहितीचा समावेश या फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये होत असतो. भांडवलला इंग्रजीमध्ये कॅपिटल म्हणतो. नफा असेल तर प्रॉफिट, लॉस म्हणजे नुकसान, असेट्स म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजे देणी. यासारख्या गोष्टी आपल्याला बुक कीपिंगवरनं समजतं. म्हणून कॅपिटल किती, असेट्स किती, लायबिलिटीज किती, डेटर्सकडून किती अमाऊंट यायचा आहे, क्रेडिटर्सला किती अमाऊंट द्यायचा आहे, त्या व्यक्तीचा, त्या व्यावसायिकाचा कॅपिटल काय आहे, या प्रकारचं फायनान्शियल इन्फॉर्मेशन माहीत करून घेण्यासाठी बुक कीपिंग महत्त्वाचं असतो. आता तिसरा डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे. बुक कीपिंग केल्यामुळे त्या व्यवसायाच्या व्यापाऱ्याला, ट्रेडरला, मालकाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते. काही वेळेला एखाद्या वस्तूची विक्री कुठे करायचे, कुठे करू नये, एखाद्या वस्तूची विक्री किती रुपयाला करायचं आणि किती रुपयाला करू नये, यासारख्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या बुक कीपिंगवरून निर्णय घेण्यासाठी मदतीला होत असतो. म्हणजे बुक कीपिंगमधली माहिती व्यवसायातील वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णय घेण्यासाठी व्यावसायिकाला मदत होत असते. चौथा मुद्दा कंट्रोलिंग, नियंत्रण ठेवणे.
व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रकारचे घटक असतात. काही कर्मचारी असतात, वस्तूंच्या किमती असतात. ह्या किमतीवर निर्णय घेऊन योग्य पद्धतीनं नियंत्रण ठेवण्यासाठी बुककीपिंग महत्त्वाचा असतो, जेणेकरून तो व्यापारी, तो व्यवसायाचा मालक, व्यवसायातील जे वेगवेगळे घटक आहेत, कर्मचारी असू शकेल, व्यवसायातला भांडवल असू शकेल, वस्तूंच्या किमती असू शकेल, या सर्व घटकावर तो आर्थिक माहितीच्या माध्यमातून व्यवस्थितपणे कंट्रोल म्हणजेच नियंत्रण ठेवू शकतो. यासाठी व्यवसायाच्या मालकाला बुककीपिंगचं इन्फॉर्मेशन महत्त्वाचं ठरतो. पुढचा महत्त्वाचा एव्हिडन्स म्हणजे पुरावा. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करतो, म्हणजे खरेदी करतो किंवा विक्री करतो, त्यावेळेला त्या खरेदीच्या व्यवहारासाठी किंवा विक्रीच्या व्यवहारासाठी एखादं डॉक्युमेंट प्रूफ म्हणून असतो, पुरावा असतो, एक बिल असतो. त्याची नोंद बुककीपिंगमध्ये केली जाते आणि ही नोंद परमनंट असते. म्हणून भविष्यकाळात समजा एखाद्या व्यक्तीने अडचण निर्माण केलं असेल तर त्यावेळेला ती अडचण दूर करण्यासाठी न्यायालयात, कोर्टामध्ये केलेली नोंद पुरावा म्हणून, एव्हिडन्स म्हणून दाखविता येतो. यासाठी बुककीपिंग करणं महत्त्वाचं ठरतं. आणि यानंतर टॅक्स लायबिलिटी म्हणजे कर किती द्यायचा आहे सरकारला, हे व्यवसायातल्या नफा याच्यावर अवलंबून असतो आणि व्यवसायात नफा किती झाला हे व्यावसायिकाला बुककीपिंग केल्यानंतर समजत असतो आणि या बुककीपिंगवरनं नफा किती झाला याची माहिती त्याला मिळते आणि यावरून तो लगेच सरकारला किती रुपये आपण कर द्यायचा आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. या सर्व गोष्टीसाठी बुककीपिंग खूप महत्त्वाचा असतो. हे झाले बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स, महत्त्व. आता आपण बुककीपिंगची युटिलिटी, उपयोग बघूया. बुककीपिंग हे कोणाकोणासाठी उपयोग आहे. व्यवसायाच्या मालकासाठी तर बुककीपिंग उपयोगाचा आहेच. याच्याशिवाय व्यवसायाच्या मालकाशिवाय वेगवेगळ्या घटकांना बुककीपिंग उपयोगाचा असतो. याच्यामध्ये 7 घटक आहेत जे मी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिलेलं आहे. ओनर, मालक व्यवसायाचा, मॅनेजमेंट व्यवसायाचं व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती, गुंतवणूकदार इन्व्हेस्टर, कस्टमर ग्राहक, गव्हर्नमेंट सरकार, लेंडर्स सावकार म्हणजे जे कर्ज देत असतात व्यावसायिकाला ते लेंडर्स, मनी लेंडर असं आपण त्यांना म्हणतो, आणि डेव्हलपमेंट विकास, व्यवसायाचा विकास करण्यासाठी बुककीपिंगमधली माहिती उपयोगाची ठरते. याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघू. ओनर म्हणजे मालक. अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यवसायाच्या मालकाला बुककीपिंगची माहिती खूप महत्त्वाची ठरते. बुककीपिंग केल्यामुळे त्या व्यवसायाला नफा किंवा नुकसान, प्रॉफिट किंवा लॉस किती झालं हे कळतं, त्याचे असेट्स किंवा लायबिलिटीज काय आहेत हे कळतात. यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला बुककीपिंग करणं गरजेचंच असतं. आता दुसरा पॉईंट मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आपण मागच्या इम्पॉर्टन्समध्ये बघितलं बघा, कंट्रोलिंग किंवा डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे, नियंत्रण ठेवणे, हे सर्व कशामध्ये येतो? मॅनेजमेंटमध्येच येतो. हे व्यवस्थापनाचे कार्य आहेत. कंट्रोलिंग करणे, डिसिजन मेकिंग करणे म्हणजे निर्णय घेणे, नियंत्रण ठेवणे. व्यवसायाच्या त्या व्यवस्थापनाला आपल्या व्यवसायावर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यायचे असेल तर व्यवस्थापनामध्ये त्या व्यवस्थापकाला बुककीपिंग केलेल्या माहितीचा उपयोग होत असतो. बुककीपिंग केलेल्या सर्व नोंदी विचारात घेऊन मॅनेजमेंट व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रकारचे निर्णय घेऊ शकतात. आता तिसरा घटक आहे इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार म्हणजे अशा व्यक्ती जे आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवित असतात. जर व्यावसायिकाची आर्थिक स्थिती चांगलं असेल तर गुंतवणूकदार त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवितात आणि त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर कोणताही गुंतवणूकदार त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार असत नाही. मग अशा या गुंतवणूकदारांना, अशा या इन्व्हेस्टरना बुककीपिंगवरून माहिती मिळते की त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली आहे का वाईट आहे.
म्हणून बुक किपिंगमधील माहिती इन्व्हेस्टरसाठी देखील महत्त्वाची असते. त्याच पद्धतीने कस्टमर्स, ज्यांना आपण ग्राहक म्हणतो, या ग्राहकांना देखील इन्व्हेस्टमेंटची माहिती मदतीची ठरते. शक्यतो ग्राहक काय करत असतात, आर्थिक स्थिती बघून त्या व्यक्तींचे गुड्स, त्या व्यक्तींना त्यांचे गुड्स आपण सप्लाय करायचं का किंवा त्यांच्याकडनं आपण गुड्स परचेस करायचं का, या संबंधित असणारा निर्णय कस्टमर्स घेऊ शकतात. आता पुढचा घटक ज्यांना बुक किपिंगची माहितीचा उपयोग होतो तो म्हणजे गव्हर्नमेंट, सरकार वेगवेगळे प्रकारचे टॅक्स व्यावसायिकांकडनं घेत असतात. मग या टॅक्सचं स्वरूप किती आहे, किती प्रमाणात टॅक्स घेतले पाहिजे, कोणते प्रकारचे टॅक्स घेतले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे टॅक्स घेऊ नये, यासारखे निर्णय सरकारला घेण्यासाठी व्यावसायिकाने केलेल्या बुक किपिंगचा उपयोग होत असतो. लेंडर्स, सावकार जे कर्जाऊ रक्कम देत असतात, इन्व्हेस्टर आणि लेंडर हे एक प्रकारचेच काम करत असतात. इन्व्हेस्टर शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये पैसा गुंतवत असतात, तर लेंडर्स कर्ज म्हणून दीर्घ मुदतीची रक्कम म्हणून व्यावसायिकाला रक्कम पुरवत असतात. मग ही रक्कम पुरवत असताना ते मनी लेंडर्स व्यवसायाची आर्थिक स्थिती बघूनच पैसा कर्ज म्हणून व्यावसायिकांना देत असतात. यासाठी बुक किपिंगची माहिती ते विचारात घेतात. आणि शेवटचा महत्त्व डेव्हलपमेंट म्हणजे विकास. बुक किपिंगमध्ये सर्व व्यवहारांची नोंद केली जाते आणि ही नोंद एका वर्षासाठी नसते, तर अनेक प्रकारच्या मागच्या वर्षासाठी पण असते आणि पुढील येणाऱ्या वर्षासाठी पण असतो. मग या ठिकाणी मागच्या वर्षातला नफा काय आहे आणि या वर्षातला नफा काय आहे याचं तुलना करून व्यवसायाचा विकास होत आहे का आणखी व्यवसायाचा विकास करण्याची आवश्यकता आहे का, यासारखे निर्णय घेण्यासाठी अकाउंटिंगमधील माहितीचा उपयोग या ठिकाणी करता येतो. म्हणजे व्यवसायाचा विकास किंवा प्रगती योग्य रीतीने, योग्य दिशेने होण्यासाठी व्यवसायातील या बुक किपिंगच्या माहितीचा उपयोग होत असतो. या पद्धतीने आज आपण बुक किपिंगचं इम्पॉर्टन्स आणि बुक किपिंगचं युटिलिटी अभ्यासलेलं आहे. बुक किपिंगचे इम्पॉर्टन्समध्ये रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्ड करण्यासाठी बुक किपिंग महत्त्वाचा असतो. फायनान्शियल इन्फॉर्मेशन, असेट्स, लायबिलिटीज काय आहेत हे कळण्यासाठी महत्त्वाचा असतो. वेगवेगळे प्रकारचे डिसिजन घेता येतं, कंट्रोल करता येतं, केलेले बुक किपिंग एव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून वापरता येतो. सरकारला किती टॅक्स द्यायचा आहे ते टॅक्स लायबिलिटी म्हणून देखील त्याचा उपयोग होतो. याच्याशिवाय युटिलिटीमध्ये आपण 7 घटक बघितलो ज्यांना बुक किपिंगमधील माहिती फायदेशीर ठरते. याच्यामध्ये ओनर व्यवसायाचा मालक असतो, मॅनेजमेंट व्यवसायाचं व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक असतात, इन्व्हेस्टर व्यवसायामध्ये पैसा गुंतवणारे गुंतवणूकदार असतात, कस्टमर ग्राहक, गव्हर्नमेंट सरकार, लेंडर्स सावकार, या सर्वांना बुक किपिंगच्या माहितीचा उपयोग होत असतो. आणि शेवटी डेव्हलपमेंट कितपर्यंत झालेलं आहे, व्यवसायाचं ग्रोथ विकास होत आहे का नाही, किंवा व्यवसायाने तो ग्रोथ, तो विकास, ती प्रगती अचीव केला का नाही हे समजून घेण्यासाठी बुक किपिंगमधील माहिती, अकाउंटिंगमधील माहिती महत्त्वाची ठरते. दिलेले नोट्स आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.